आपल्या त्या चारही लेकींना त्या पालखीमधून बाहेर काढलं. ऐका ना, सुंदर प्रकारची घट्ट अशी मिठी मारली आणि सांगितलं की सीते, ए उर्मिल्ले, ए मांडवी, ए श्रुती, आज मी तुम्हाला शिकवण देते ग. ऐका ना, सास ससुर गुरु सेवा करहू, पती रुख लखी आ यसु आणुसरहू. सासू सासऱ्यांची आई वडील समजून किंवा ईश्वर समजून तू काय कर, सेवा कर. आता ही जर शिकवण आपण आपल्या लेकीला जर दिली तर महाराज तिचा प्रपंच सुखकर होईल का नाही. पण आपण उलट्याच काही शिकवणी देतो महाराज, सिदोऱ्या देतो तिच्यासोबत. हा, सासू सासऱ्याचे कसे हाल करायचे, नवऱ्याला कसं मुठीमध्ये धरायचं, ही शिकवण आपण देतो. मग त्याचं सगळं होतं ना, दिवाळं निघतं ना प्रपंचाचं. हा, एका दाराचे दोन दार कसे करायचे हे शिकवण आपण देतो. सास ससुर गुरु सेवा करहू, पती रुख लखी आयसु अनुसरहू. पतीच्या डोळ्याचा भाव जाणून तू सीतेवर काय कर, सुंदर प्रकारचं वर्तन कर. अशी सुंदर प्रकारची शिदोरी त्या सीतामय्या सोबत, उर्मिला, मांडवी आणि श्रुती सोबत आज सुनैना मातेने दिली. तेवढ्यामध्ये पुन्हा परत धावत पळत राजा जनक तिथे येतो. आपल्या चारही लेकींना घट्ट असे मिठी मारतो आणि विधेय असणारा राजा जनक सुद्धा आपल्या लेकीं करता सुंदर प्रकारचा अश्रू गाळायला लागला. महाराज अश्रू गाळत असताना आपल्या चारही लेकींना सांगितलं की बाळांनो, आज तुम्ही नांदण्या करता जातात. आज मी वास्तविक पाहता निर्गुण निराकार परब्रह्माच्या ठिकाणी माझं मन स्थिर आहे. मी तुम्हाला सांगून गेलो, किती दगड हृदयाचा जरी बाप असला ना महाराज, त्याचं संपूर्ण जीवन फक्त काबाड कष्ट करतो तो आपल्या लेकी करता. लेकीचा चांगला विवाह व्हावा, तिला चांगलं स्थळ कुठंतरी भेटावं. एकदा मुलगी त्याच्या पदरामध्ये पडली, जन्माला आली त्याच्या घरामध्ये, की त्याचं तिथून पुढचं सगळं जीवन 20 वर्षापर्यंत फक्त लेकी करता असतं. हे मान्यच करावं लागेल महाराज तुम्हाला, बरं का. तुम्ही रडणारी आई कधी बघितली असेल, पण रडणारा बाप बघितला नसेल. तो कधी रडतो सांगू? ज्यावेळेस थाटामाटामध्ये आपल्या कुलाचाराला शोभेल असा विवाह तो आपल्या मुलीचा लावून देतो. आणि ज्यावेळेस स्वतःच्या पोटचा गोळा महाराज एखाद्या परपुरुषाच्या किती निर्धन्य त्याग आहे बघा ना तुम्ही, त्या बापाच्या जीवनामधला, त्या आईच्या जीवनामधला. त्याची काही ओळख पाळख नसते महाराज. असंच चलता चलता कोणीतरी स्थळ सांगितलं म्हणून बघायला गेलेला असतो. ते कसं राहतंय, दिवसा काय करतंय, रात्री काय करतंय, याचा काही मेळ नसतो, बरं का. ते कंपनीत जातंय का लैजिम खेळत घरी येतंय का पियतंय का काय, याचा काही पत्ता नसतो. मग बघा ना किती निर्धन्य त्याग आहे. ज्या लेकीला लहानपणीपासून महाराज तिला 20 वर्षेपर्यंत सांभाळायचंय, तिचं संगोपन करायचंय, आणि तो पोटचा गोळा कोणातरी एखाद्या परपुरुषाच्या स्वाधीन करायचा आहे महाराज. किती निर्धन्य त्याग आहे. हा, त्याची ओळख नाही, पाळख नाही, त्याचं घर काय मेळ, काहीच मेळ नसतो, पण तरी सुद्धा स्वाधीन करावं लागतं. निर्धन्य असा त्याग स्त्रीच्या जीवनामध्ये. आज राजा जनका सुद्धा स्वतः डोळ्यातून अश्रू गाळायला लागला. तो बाप रडतो महाराज कधी, ज्यावेळेस आपल्या लेकीला वाट लावलं ना, तो कदाचित सगळ्यांना आधार देण्याकरता दुसऱ्याच्या समोर रडणार नाही, पण तो बाप ज्यावेळेस त्याची लेक नांदण्या करता जाते त्यावेळेस त्या रात्री स्वतःच्या पलंगाच्या गादीवरती रात्री 12 वाजता तोंड खुपसून रडत असतो. हे कोणी पाहत नाही महाराज. आज राजा जनक सुद्धा डोळ्यातून अश्रू गाळतोय. मी आवर्जून आपल्या समोर उदाहरण आठवलं म्हणून सांगून जाईल महाराज. ऐका ना, एक गुजरात प्रांतामध्ये आली नावाचा मुस्लिम सद्गृहस्थ वास्तव्य करत होता. सुंदर प्रकारचा काबाड कष्ट करायचा, सुंदर प्रकारचं दिवसभर रात्रभर सुंदर काबाड कष्ट करून आपला प्रपंच थोडा थोडा कसा तरी त्याने उभा केलेला होता, बरं का. गावाच्या बाहेर खोलवर कुठंतरी एक झोपडी बांधलेली होती. त्या झोपडीमध्ये वास्तव्य करून आपलं तो सुंदर प्रकारचा उदरनिर्वाह करत होता. आणि उदरनिर्वाह करत असताना त्याच्या संसार वेलीला सुंदर प्रकारचं एक फल म्हणून मुलीने जन्म घेतला त्याच्या घरी. पण पूर्वी बाळांतपणाच्या रोगामध्ये त्याची जी पत्नी होती ना, ती त्या मुलीला जन्माला घालून मरण पावली महाराज. त्या आलीची, बरं का. मरण पावल्याच्या नंतर ते इवलस आर्भक आपल्या हातामध्ये घेतलं. त्याच दिवशी प्रतिज्ञा केली की जगायचंय आता फक्त हिच्या करता, कारण बायको ही गेली. ही सोडून आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा आधार नाही. तिला महाराज कसं तरी सुंदर प्रकारचं, आई मरण पावली म्हणून आई गाय बनली, गाईचं दुधाने तिचं सुंदर प्रकारचं संगोपन केलं. बघता बघता ती 1 महिन्याची झाली, 1 वर्षाची झाली, 2 वर्षाची झाली. भिंतीचा आधार घेऊन चालायला लागली. ऐका ना, लहानपणीपासून काबाड कष्ट करून आपल्या पाठीमध्ये झोळी बांधून महाराज तिला शेतामध्ये न्यायचा. तिथं दिवसभर काम करायचा. एखाद्या लिंबाखाली एखाद्या सुंदर प्रकारच्या त्या लिंबाला झोळी बांधून त्या लिंबामध्ये सुंदर प्रकारचं ते आपल्या बाळाला टाकायचा. तिथंही शेतामध्ये काबाड कष्ट
करून काही मिळालेली संपत्ती फक्त तिच्याकरताच खर्च घालायचा, पायी पायी जमा करत होता बरं का. बघता बघता ती पहिलीला गेली बरं का. तिचं प्रथम शालेय शिक्षण पूर्ण झालं, नंतर ती 10वीच्या नंतर कॉलेजला गेली, 12वीला गेल्याच्या नंतर ती उपबर झाली, विवाहास योग्य झाली. विवाहास योग्य झाल्याच्या नंतर 20 वर्ष पार केल्याच्या नंतर ती दिसायला एवढी सुंदर असल्यामुळं तिला लांब लांबून स्थळ चालून यायला लागले. त्या आलीला म्हणू लागली, एवढी मुलगी आम्हाला दे, कुठल्याही प्रकारचा हुंडा नको, काही नको. असं म्हटल्याच्या नंतर त्या आलीलाही आनंद वाटायचा. महाराज अनेक प्रकारचे स्थळ येत होते. मुंबई सारख्या ठिकाणाहून एक स्थळ आलं बरं का. ऐका, स्थळ आल्याच्या नंतर 20 वर्षभर पर्यंत आपल्या लेकी करता पायी पायी करून जमवलेली संपत्तीमध्ये महाराज त्यांनी धामधुमीमध्ये त्या स्थळाला सुद्धा शोभेल असा सुंदर प्रकारचा विवाह लावून दिला. लावून दिल्याच्या नंतर ज्या वेळेस त्या आलीची पत्ती सुंदर प्रकारची मुलगी नरियम नांदण्याकरता निघाली, त्यावेळेस त्या नरियमला सांगितलं की नरियम, अगं तू सोडून मला या विश्वामध्ये कुठल्याही प्रकारचा आधार नाही, तूच माझं आतापर्यंतच सर्वस्व होते. पण बाळे, तू आता तुझ्या प्रपंचाला लागशील, तुझ्या प्रपंचामध्ये गुंतशील. कधी काळी तुझ्या बापाची जर आठवण आली तर महिन्याला एखादं पत्र मला पाठवत जा, तू नाही भेटली तरी चालेल ग. असं म्हटल्याबरोबर कडकडून मिठी आपल्या बापाला मारली. महाराज त्या लेकीने सांगितलं नरियमने, बाबा अजिबात काळजी करू नका, मी महिन्याला तुमची खुशाली पाहण्याकरता मी पत्र तुम्हाला पाठवत जाईल. बघता बघता 1 महिना निघून गेला महाराज. ती निघून गेली. निघून गेल्याच्या नंतर 1 महिना निघून गेला. या आलीने सकाळी स्नान करावं, उठावं, त्या डाकघरामध्ये टपालामध्ये जावं आणि त्या पोस्ट मास्तर साहेबांना विचारावं, पोस्ट मास्तर साहेब, ओ पोस्ट मास्तर साहेब, आलं का हो नरियमचं पत्र? त्या पोस्ट मास्तर साहेबांनी सांगावं, नाही रे आले, अजूनही आलं नाही. बघता बघता 1 महिनाभर पर्यंत चक्रा मारल्या पण त्या नरियमचा महाराज कुठल्याही प्रकारचा खुशालीचा निरोप आला नाही. जाऊ द्या, या महिन्यामध्ये आला नाही, पुढच्या महिन्यामध्ये येईल. महाराज पुढचा महिना लागला, त्या महिन्यामध्येही पत्र पाठवलं नाही त्या मुलीने. मला विसरली तर नसेल, काबाड कष्ट करून मी तिचं संगोपन केलंय, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला आणि हे सगळे कष्ट केलेत मी फक्त तिच्याकरता, तिच्या कल्याणाकरता. माझी लेक मला तर विसरली नसेल ना. म्हणून डोळ्यातून महाराज घळघळ पाणी यायचं. पुन्हा परत दुसऱ्या महिन्यामध्ये पोस्ट मास्तर साहेबाकडे जावं, पोस्ट मास्तर साहेबांना विचारावं, पोस्ट मास्तर साहेब आलं का हो माझ्या नरियमचं पत्र? त्या पोस्ट मास्तर साहेबांनी सांगावं, नाही रे आली, अजून आलं नाही. असं बघता बघता 4-5 महिन्याचा कालावधी निघून गेला. शरीराने कृश झालेला होता, अन्न पाणी सुद्धा शरीरामध्ये जायला तयार नाही. एक वेळेस त्या झोपडीमधून तो आली बाहेर पडलाच नाही आणि नेमकं त्याच दिवशी त्या टपालामध्ये त्या नरियमचं पत्र 5-6 महिन्याने आलं. त्या पोस्ट मास्तर साहेबाला त्या आलीला होऊ नये एवढा आनंद झाला. अरे ज्या माणसाने 5 महिन्याभरपर्यंत रोज माझ्याकडे पत्र करता चक्रा मारल्या, आज त्याच्या लेकीचं पत्र आलं पण तो पत्र वाचण्याकरता इकडं आला नाही माझ्याकडं. जाऊ द्या, आपण पोस्ट मास्तर आहोत ना, आपलं कर्तव्य आहे की त्याच्या घरी नेऊन हे पत्र देणं. म्हणून त्या पोस्ट मास्तर साहेबाने हातामध्ये पत्र घेतलं आणि त्या आलीच्या झोपडीकडे निघाला महाराज. तो पोस्ट मास्तर साहेब आलीच्या झोपडीच्या जवळ आला. त्या झोपडीच्या बाजूने संपूर्ण समाज जमलेला होता. त्या समाजामधून, त्या लोकांमधून वाट काढत काढत पोस्ट मास्तर साहेब हातामध्ये पत्र घेऊन त्या आलीच्या झोपडीच्या दरवाजाजवळ आले. दरवाजामधून आतमध्ये डोकावून पाहिलं तर जो आली 6 महिनेभर पर्यंत त्या पत्राची वाट पाहत होता, तो निपच्चित पडलेला होता. आपली आत्मज्योत ईश्वर ज्योतीमध्ये विलीन केली, मरण पावलेला होता. त्याचं ते प्रेत पाहिलं. पोस्ट मास्तर साहेब तसंच त्याच्या प्रेताजवळ बसले. डोळ्यातून घळघळ अश्रू व्हायला लागले. अरे ज्या आलीने माझ्याकडे 6 महिनेभर पर्यंत चक्रा मारल्या, आज ते पत्र वाचवण्याकरता सुद्धा हा शिल्लक राहिला नाही. त्या पोस्ट मास्तर साहेबाने त्या आलीचं संपूर्ण ते प्रेत पाहिलं. त्याच्या शर्टच्या खिशातून एक काहीतरी कागद बाहेर आलेला दिसला. तो कागद सुद्धा रात्री त्या आलीने लिहून ठेवला होता पोस्ट मास्तर साहेबाच्याच नावे. तो कागद काढला. कागद काढल्याबरोबर त्या कागदामध्ये लिहिलेलं होतं, पोस्ट मास्तर साहेब, अहो मरणासन्न यातना होतात, मी राहील की न राहील अजिबात मला आता काही कळायला तयार नाही. पण उद्या जर माझ्या नरियमचं पत्र जर तुमच्या डाकघरामध्ये जर आलं, टपालामध्ये जर आलं, तर एक काम करा ना, मी जरी आज मरण पावलो तरी उद्या मला ज्या कबरीमध्ये तुम्ही पुरणार आहात ना, त्या कबरीमध्ये माझा अगोदर प्रेत ठेवा, माझा देह ठेवा आणि नंतर माझ्या त्या लेकीचं पत्र माझ्या छातीवर ठेवा आणि नंतरच मला खऱ्या अर्थाने या त्या कबरीमध्ये पुरून टाका. अरे मरायला लागला.
पण तरी सुद्धा आपल्या लेकीवर प्रेम करायचं सोडलं नाही महाराज. त्याला बाप म्हणतात बरं का. म्हणून त्या बापाची शर्मेने माल खाली जाणार नाही याची दक्षता प्रत्येक लेकीने घेतली पाहिजे महाराज. आज राजा विधेय असणारा जनक सुद्धा आपल्या लेकींकरता रडतो. पुन्हा परत सुंदर प्रकारचं त्या पालखीमध्ये त्या चारही लेकींना घातलं आणि घातल्याबरोबर राजा दशरथाने आपल्या चारही कुलवधूंना घेऊन सुंदर प्रकारचं अयोध्येच्या दिशेने मार्गक्रमण केलं. वाटेमध्ये परशुरामजी भेटले. परशुरामाला कळालं की राम अवतार झालेला आहे, आता आपलं या मृत्यूलोकामधलं अवतार कार्य संपलं. म्हणून महेंद्र पर्वतावरती परशुरामजी निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर ते संपूर्ण वऱ्हाडी मंडळी अयोध्येमध्ये आले आणि अयोध्येमध्ये जिकडं तिकडं सुंदर प्रकारचा उत्सव सुरू झाला महाराज. गुडिया तोरणे करती कथागाती गाणे, सुंदर प्रकारचं केसर कस्तुरी अत्तरांचे सडा समार्जन करण्यात आले, रंगमाळा काढण्यात आले. आपल्या चारही लेकींचं सुनमुख पाहिलं. ते सुनमुख नावाचा प्रकारच महाराज नाहीसा झाला आहे लग्नामधून बरं का. आता कोणी बघत नाहीत, सुनमुख बघत नाहीत ना. गेट की लग्न कधी होतं कधी काय होतं काहीच मेळ लागत नाही. पण त्याच्यामध्ये आनंद असायचा त्या विधीमध्ये बरं का. पहिलं ते गुळणा काहीतरी म्हणतात ना, ते गुळणा गुळणी वगैरे खेळायचे. पुन्हा परत ते नवरदेव नवरी पुन्हा परत गावामध्ये आल्याच्या नंतर वरात काढायची त्यांची. मग ते लयजिमाच्या त्याच्या तालावर नाचायचे बरं का. ते डीजेवर नाही, पहिले जे काही आपले पारंपरिक वाद्य आहेत त्याच्यावरती त्यांची सुंदर प्रकारची मिरवणूक काढायची. हे सुंदर प्रकारचे उपसंस्कार होते आपल्या या विवाह संस्कारामध्ये बरं का. ते लोप पावले. आपल्या चारही कुलवधूंचं तीनही राण्यांनी सुंदर प्रकारचं सुनमुख पाहिलं आणि भगवान परमात्मा काही काळ आनंदाच्या वातावरणामध्ये अयोध्येमध्ये वास्तव्य करू लागले. दाम्पत्य जीवन जगत असताना भगवान परमात्माने सुंदर प्रकारचं महाराज एवढं सुखकर जीवन जगतात, एवढा प्रपंच आनंद होता. भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्राच्या काय सांगावं, रामाने सीतेच्या मनोगताप्रमाणे वागावं, सीतेनेही रामाच्या मनोगताप्रमाणे वागावं, उर्मिल्लेने लक्ष्मणाने उर्मिल्लेच्या मनोगताप्रमाणे वागावं, मांडवीने भक्त भरताने मांडवीच्या मनोगताप्रमाणे वागावं, श्रुतीने शत्रुघ्न महाराजांनी श्रुतीच्या मनोगताप्रमाणे वागावं बरं का. ऐका, आणि या चारही भावंडाने आनंदामध्ये संपूर्ण प्रजेला आनंद देत आपल्या पिता असणारा राजा दशरथाच्या मनोगताप्रमाणे वागावं. आता राम अगोदर जे थोडेसे खोडकर होते ना बरं का लहानपणी बाल्यावस्थेमध्ये, तसं भगवान परमात्म्यामध्ये एक सुंदर प्रकारचं परिपक्वता खऱ्या अर्थाने आलेली होती त्यांच्या व्यक्तित्वामध्ये. राजा दशरथाला सुंदर प्रकारचं राजकारभार करत असताना सहकार्य भगवान परमात्म्याने करावं. आणि बघता बघता एवढे लोकप्रिय राम झाले अयोध्या नगरीमध्ये. मला सगळे जणांनी मला ठरवून टाकलं होतं की खरंच आमचा राजा शोभावा असा आमचा भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्र आहे. आणि नेमकं ही कुजबूज राजा दशरथाच्या कानावर गेली. एक दिवस मला सुंदर प्रकारचं विश्वामित्रांनी सांगितलं की हे राजन, अरे साधूने एका ठिकाणी जास्त काळ राहू नये, मी माझ्या स्वतःच्या आश्रमाच्या दिशेने निघून जातो. विश्वामित्रांना निरोप राजा दशरथाने दिला आणि दिल्याच्या नंतर राजा दशरथ एक दिवस आपल्या महालामध्ये आरशाच्या समोर उभा राहिले बरं का. आता लक्षात ठेवा, आरशाच्या समोर उभा राहिले कोण? राजा दशरथ. आणि आरशामध्ये पाहिलं, टोप बाहेर, मुकुट बाहेर काढून ठेवला आणि बाहेर काढून ठेवल्याबरोबर राजा दशरथाला कानाच्या पाठीमाग एक केस पांढरा झालेला दिसला बरं का. कोणाला? राजा दशरथाला. राजा दशरथाने विचार केला, आता आपण राज्य करण्याच्या लायक राहिलो नाही. मग मला सांगा, कानाच्या पाठीमाग एक केस पांढरा झालेला पाहिला कोणी? राजा जनकाने. तर त्याने राज्याचा त्याग करून कुठंतरी वनांतामध्ये परमार्थ करण्याकरता निघून जाऊ म्हणून निर्णय घेतला. आता आपले काळ्याचे पांढरे होते, आहे का नाही शिवाभाऊ? काळ्याचे पांढरे होते, पुन्हा परत पांढरे. एवढे लबाड लोक महाराज काळाला सुद्धा कधी धोका देतात बरं का. केस पांढरे होणं म्हणजे काळाचं निशाण आहे. आता या देहावर काळाची सत्ता येऊन काय केली महाराज त्यांनी ठेवलेली आहे. कधी तो काळ आपला शरीरामधला प्राण हरण करल सांगता येत नाही. म्हणून केस पांढरे होणं म्हणजे काळाची निशाण असतं बरं का. पण एवढे लोक लबाड महाराज काळाला सुद्धा धोका द्यायला बसतात बरं का. म्हणजे पांढरे झाले की पांढऱ्याचे पुन्हा परत काळे करतात रंगवून. त्याला मेहंदी लावून वगैरे पुन्हा परत काळे करतात. बरं ते काळे करीनात का, पण ते हल्ली पोट्टे ते मुलं आहेत ना, ते तर कसेही करायला लागलेत, हिरवेन तांबडेन लालन. बरं ते मुलं करतात याच्यामध्ये नवल नाही महाराज. त्या कॉलेजच्या तरुणी आमच्याकडे पुण्याकडे मुंबईकडे तर लयच अवघड कार्यक्रम आहे. ते केस जर पाहिले ना माणसाला असं वाटतं की खरंच हे माणूस आहे का एखादं जनावर आलंय जंगलामधून. एवढे विचित्र केस असतात बरं का ते.
काळ्याचे पांढरे झाले की पुन्हा परत पांढऱ्याचे पुन्हा काळे करतात, तांबडे करतात, बरं का, लाल करतात. हा, काळाला सुद्धा धोका द्यायचं काम करतात महाराज. केस पांढरा होणं हे काळाचं निशाण आहे महाराज. किती आपलं संपूर्ण केस जरी पिकले ना तर कमराच्या चाव्या सोडित नाही म्हातारं, अजिबात सोडत नाही. ते जेव्हा ताटीवर जातं ना तेव्हा त्याच्या चाव्या बळच हिसकावून घेतात महाराज घरचे. तोपर्यंत प्रपंचाला एवढं चिटकून असतं. वास्तविक पाहता काय होतं त्याचं? अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातन तुंडम वृद्धायाति गृहीत्वा दंडम तदपि न मुच्यताशा पिंडम. वास्तविक पाहता हे सगळी अवस्था त्याची होती. त्याला नीट राम राम म्हणता येत नाही. ते शेवटच्या टायमाला लांब, तोंडामध्ये दात नसतात ना, लांब लांब शेवटपर्यंत परमार्थापासून लांब राहतं बरं का. आणि शेवटी सुद्धा लांबच राहतं. एवढं सगळं होऊन सुद्धा कमराच्या चाव्या सोडित नाही. पण शास्त्र सांगतंय केस पांढरे होणं ही काळाची निशाणी आहे. आणि ती नेमकी राजा दशरथाने आहे आठवली महाराज. आठवल्याबरोबर त्यांनी निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशीच राज दरबार भरवला. राज दरबार भरवल्याच्या नंतर उच्च अशा आसनावर बसलाय. एका बाजूने सुंदर प्रकारचे वशिष्ठ आहेत, शरदपान, अंगिरा, भरद्वाज यासारखे सुंदर प्रकारचे थोरथोर ऋषिगण मंडळी. संपूर्ण अयोध्या नगरीतली प्रजा समोर आहे. अष्टप्रधान मंडळी समोर आहे. अनेक प्रकारचे मंत्री होते ज्यांना वेगवेगळे खाते दिलेले होते. ते मंत्रीही उपस्थित होते. आणि राजा दशरथ स्वतः राजसिंहासनावरतून उठून उभा राहिला. आणि राजा दशरथ संपूर्ण प्रजेला, मंत्रीगणांना आणि अष्टप्रधानांना म्हणायला लागला, हे समस्त प्रजाजनांनो, आज मी तुमच्या समोर एक संकल्प करतो आहे, ऐका. माझा ज्येष्ठ मुलगा असणारा राम हा राज्य करण्यास योग्य झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की सुंदर प्रकारचा राज्याभिषेक त्याला करावा आणि लांब कुठंतरी एखाद्या वनांतरामध्ये तपस्साधना करण्याकरता, आत्मकल्याण करण्याकरता निघून जावं. रामाला राज्याभिषेकाची वार्ता आणि संकल्प ऐकल्याबरोबर सर्व प्रजाजनांनी जय जयकार केला. श्रीरामचंद्र भगवान की जय, श्रीरामचंद्र. महाराज सर्व प्रजाजनांनी आनंद केला आणि सांगितलं, हे राजा, अरे तू आत्ता संकल्प करतो. ज्या दिवशी राम या अयोध्येमध्ये जन्माला आले ना त्याच दिवशी आम्ही ठरवून टाकलं होतं की आमचा पुढचा भावी राजा कोण असेल तर तो रामचंद्र. रामाविषयीचं एवढं प्रेम प्रजाजनांचं, अष्टप्रधानांचं, मंत्रीजनांचं पाहिल्याबरोबर अतिशय राजा दशरथाला आनंद वाटला. आणि अगदी 15 दिवसाच्या अंतरावरच सुंदर प्रकारचा मुहूर्त काढला वशिष्ठ महाराजांनी बरं का. बघता बघता वार्ता राम राज्याभिषेकाची संपूर्ण अयोध्येवर पसरली महाराज. जिकडं तिकडं पुन्हा परत गुढिया तोरणे करती, कथागाती गाणे, जिकडं तिकडं सुंदर प्रकारचा राम राज्याभिषेकाचा सोहळा पार पारण्याकरता महाराज सर्व प्रजाजन मंडळी आनंद उत्सव साजरा करू लागले. ऐका. आणि आनंद उत्सव साजरा करत असताना एक वेळेस राणी कैकईची दासी असणारी मंथरा नावाची ही आमदान आलेली होती बरं का. पूर्वीचे राजे लोक हुंड्यामध्ये दास दास्या द्यायचे, हत्ती द्यायचे, घोडे द्यायचे बरं का. अनेक प्रकारचे सुवर्ण द्यायचे रथ भरून भरून. तसं ही हुंड्यामध्ये आमदान आलेली दासी होती. आणि कैकईची अतिशय आवडीची प्रिय ती दासी होती. ती मंथरा नावाची कुबडी दासी महाराज कैकईच्या महालामधून बाहेर आली. आणि बाहेर आल्याच्या नंतर ते अयोध्यागणवासी उत्सव करत होते. त्या अयोध्यागणवासियांना म्हणू लागली, का रे म्हणे तुम्ही हा उत्सव कशाचा साजरा करतात? सण दिसत नाही, वार दिसत नाही, काही नाही. हा, आणि नेमकं का हे तुम्ही सगळे रंगमाळा काढल्यात, केसर कस्तुरी अत्तरांचे सडासमार्जन केलेत, हा सुंदर प्रकारच्या रांगोळी तुम्ही प्रत्येकाच्या दरवाजामध्ये घालताय, काय नेमका प्रकार? त्यावेळेस सांगितलं, कुबडे अगं तू अयोध्येमध्ये राहतेस का पाकिस्तानमध्ये? हा, तुला माहिती का नाही का? अरे 15 दिवस भयऊ पाखतीन सजत समाजू. 15 दिवस झाले अयोध्येमध्ये राम राज्याभिषेकाची वार्ता ऐकून हा आनंद उत्सव साजरा करतात. राम राज्याभिषेक हा शब्द कानावर पडल्याबरोबर मला तळपायाची आग मस्तकाला गेली. कारण रामाचा द्वेष करत होती बरं का ही मंथरा नावाची. इकडं राम राज्याभिषेकाचा सोहळा चांगला चालला होता. तुम्हाला मी काल सांगून गेलो बरं का. काहीच चांगलं होत असलं ना तर काहीच्या पोटामध्ये दुखत असतं. इंद्राला वाटलं राम जर राजसिंहासनावर जर बसले तर आपली त्या रावणाच्या तावडीतून कोण सुटका करून देईल? कोण म्हणायला लागलं? वर इंद्र म्हणू लागला बरं का. मग राम राज्याभिषेकामध्ये आपण विघ्न करायला हवं म्हणून विकल्पाला बोलवलंय. राजा दशरथाने काय केलं? संकल्प. इंद्राने कोणाला बोलवलं? विकल्पाला. आणि विकल्पाला सांगितलं, विकल्पा तू लवकरात लवकर अयोध्येमध्ये जा आणि कोणाच्या तरी अंतःकरणामध्ये प्रवेश करून तू राम राज्याभिषेकामध्ये विघ्न आण.
कारण विघ्न जर आणलं तर 14 वर्ष वनवास भोगण्याकरता राम जाईल, रावण कुंभकर्णाला मारील आणि त्याच्या तावडीतून आपली सुटका होईल. आणि जर राम राज्याभिषेकावरती स्थापन झाले तर भोग में भूल होती है, कारण भोग उपभोगायला जर भेटले ना महाराज तर माणूस पुढचं सगळं कार्य काय करत असतो विसरत असतो. असं म्हटल्याबरोबर विकल्पाने डोक्यावर मारून घेतलं आणि सांगितलं, राजन काय करताय तुम्ही? अहो जिथं राम आहे तिथं विकल्प कसला? ज्याच्या नावानेच विकल्प नाहीसा होतो. ते म्हणे राम आहे त्याच्याकडे जाऊ नकोस. बरं जे राम नाम घेतात त्याच्यापाशी तू जाऊ शकत नाहीत. बरं ठीक आहे, मग एक काम कर, तुझं एखादं बाहेरचं कोणीतरी अयोध्येच्या आलेलं गिऱ्हाईक बघ ना. नेमकं ही मंथरा महाराज तळपायाच्या मस्तकाला गेली होती बरं का. ही बागेमध्ये चालली होती, अशी ताड 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 बागेमध्ये गेली. विकल्पाने एका फलामध्ये प्रवेश केला, फळ होतं लागलेलं एका वृक्षाला. ही मंथरा बागेमध्ये गेली, रसभरीत ते फळ पाहिलं, खाण्याची इच्छा त्या रागरागात तिला झाली आणि तिने सुंदर प्रकारचं ते फळ तोडलं वृक्षाचं. आणि तोडल्याबरोबर त्या मंथरेने ते फळ खाल्लं. त्या फळानिशी विकल्पाने त्या मंथरेच्या अंतःकरणामध्ये प्रवेश केला. आता मात्र चित्र पालटलं महाराज. मग तर अशी ताड 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 पाया आपटतच कैकईच्या महालामध्ये आली आणि कैकईकडं असं एक पाय समोर ठेवलाय, एक पाय पाठीमागं ठेवलाय बरं का. केस सोडलेले आहेत, केस मोकळे सोडलेले आहेत आणि गरगर 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 डोळे फिरवलेत आणि रागामध्ये आरक्त झालेले ते डोळे. महाराज कैकईकडे पाहिलं, कैकई राजसिंहासनावरती आतमध्ये महालात बसलेली होती. सिंहासनावरती आसनावरती बसलेले असताना महाराज ही अवस्था पाहिली मंथरेची कैकईने. आणि कैकई म्हणू लागली की काय झालं ग मंथरे तुला? आज अशी रागामध्ये काय? केस मोकळे सोडलेले, ताड 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 तू महालामध्ये आली, काय झालं? पहिला प्रश्न विचारलाय महाराज कैकईने. ऐका कान उघडे ठेवून, कैकईला नाव ठेवणारे. पहिला शब्द उच्चारलाय मंथरे. हे मंथरे, तुझी ही ती अवस्था पाहून मला भीती निर्माण झाली ग. माझा राम तर कुशल आहे ना? कोण म्हणतंय महाराज? कैकई म्हणते. कैकई एवढं नितांत प्रेम करत होती रामावर. मग तुम्ही म्हणाल एवढं जर प्रेम करत होती तर रामाला 14 वर्षाच्या वनवासाला का पाठवलं? त्याचे 5 कारण आहेत बरं का. आता एक एक कारण सांगायचं म्हटलं की मला एक दिवसाची रामकथा लागेल बरं का. पण तरी सुद्धा 5 कारण संक्षिप्त स्वरूपामध्ये चालता चालता आपल्या समोर ठेवतो. ऐका, पहिलं कारण तुम्हाला सांगतो, ऐका. का भगवान परमात्मा प्रभू श्रीरामचंद्राला वनवासाला पाठवलं? याच्या पाठीमागचं पहिलं कारण म्हणजे काय झालं? एकदा रात्री भगवान परमात्मा रामचंद्र आपल्या महालामध्ये झोपले. रात्रीच्या 12च्या सुमारास उठले. उठल्याच्या नंतर कैकई मातेच्या महालामध्ये गेले. महालामध्ये गेल्याच्या नंतर कैकईला महाराज उठवल्याच्या नंतर रामाला आलेलं पाहून महाराज कैकई ताड दिशी उठली. उठल्याबरोबर रामाला आपल्या सुंदर प्रकारच्या मंचकावरती बसवलं आणि सांगितलं, रामा, हे रामा, काय झालं? तुझ्या महालामध्ये तुला झोप येत नाही का रामा? ये ना माझ्या महालामध्ये बस. सुंदर प्रकारचं मांडीवरती शिरकमल रामाचं घेतलं. रामाच्या केसामधून हात फिरवत फिरवत आज कैकई माता रामाला म्हणते, रामा काय झालं रे? तुझ्या महालामध्ये तुला झोप येत नाही का? एखादं दुष्ट स्वप्न पडलं का रामा? का आलास तू एवढ्या रात्री माझ्या महालामध्ये? त्यावेळेस करुणायुक्त अंतःकरणातून महाराज त्या कैकईकडे पाहिलं कुणी? रामचंद्राने. आणि भगवान परमात्मा म्हणू लागले, आई माते, आज मी तुझ्याकडे काहीतरी मागण्याकरता आलो ग. त्यावेळेस कैकई म्हणू लागली, अरे या अयोध्येची राजसम्राज्ञी, रघुकुल उत्पन्न असणारा सुंदर प्रकारचा हा राजवंश, त्या राजाचं महाराणी होण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालंय. या रघुकुलाची कुलवधू आणि महाराणी तुला वचन देते रामा. अरे या जगतामध्ये देह प्राण ते प्रिय कछु नाही रामा. या विश्वामध्ये देह आणि प्राण याच्यापेक्षा तिसरी गोष्ट प्रिय नाही रे. आणि तू जर मला म्हणत असेल तर सौ मुनी देव निमिष एक माही, एका क्षणार्धामध्ये तुझ्या पायावर मी माझा प्राण सोडील. सांग रामा काय पाहिजे? त्यावेळेस भगवान परमात्म्याने वचन कैकईकडून घेतलं आणि भगवान परमात्मा म्हणू लागले, आई ए माते, मला जर द्यायचंच झालं तर तू एक काम कर ना, मला 14 वर्षाचा वनवास दे. आणि 14 वर्षाचा वनवास हा शब्द ऐकल्याबरोबर धाड दिशा जमिनीवर टाकलं महाराज कैकईने. गडबड 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 लोळायला लागले. काय म्हटलंस रामा? 14 वर्षाचा वनवास? अरे भक्त भरत आणि शत्रुघ्न माझ्या जवळ नसतील तर मला चालतं रामा. तुला माहितीये का, ते आजोळी मी पाठवलेत, त्यांच्या विना मी राहते. पण तू जर माझ्या डोळ्याच्या समोर जर दिसला नाही ना तर मला अजिबात करमत नाही रामा, अजिबात करमत नाही रे. तू माझा खऱ्या अर्थाने नेत्र आहेस आणि म्हणून तू माझ्या समोरच असायला हवं. मी 14 वर्षाचा वनवास देऊ शकत नाही रामा. पुन्हा परत गडबड गडबड लोळून महाराज डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. मूर्छापन्न अवस्था तिची झाली. त्यावेळेस सांगितलं, रामा वचन मोडलं म्हणून सांग रामा. मी तुला 14 वर्षाचा वनवास अजिबात
तुला मागू शकत नाही, तुला देऊ शकत नाही असं म्हटल्याबरोबर कसं तरी भगवान परमात्म्याने कैकेयीला सावध केलं आणि पुढचं जे अवतार कार्य करणार होती ते अवतार कार्य सांगितलं. मला पुढं रावण कुंभकर्णाचा विनाश करायचा आहे माते, आणि म्हणून मला 14 वर्षाचा वनवास तू दिली असं म्हटल्या. म्हणून पहिलं हे कारण बरं का रामाला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवण्याचं. दुसरं कारण सांगू का? ऐका ना, मला सांगा, राजा दशरथाला मृत्यू येणार होता कशामुळे हो? कारण श्रावणाच्या अंधमाता पित्याने श्राप दिलेला होता राजा दशरथाला, राजन तुला पुत्राच्या विरहाने मृत्यू आल्याशिवाय राहणार नाही. मग मला सांगा, पुत्राचा विरह माणसाला केव्हा होतो? एक तर स्वतःचा मुलगा मरण पावला तर पुत्राचा विरह होतो, नाही तर स्वतःचा मुलगा दूर देशी कुठंतरी निघून गेल्याच्या नंतर पुत्राचा विरह होतो. कैकेयीने विचार केला, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जर अयोध्येमध्ये राहिले तर राजा दशरथाला पुत्राचा विरह होणार नाही. परिणामी राजा दशरथाला ब्रह्मश्राप खरा ठरण्याकरता, पुत्राचा विरह घडून आणण्याकरता राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांना मरावं लागेल अगोदर. अरे आपल्या स्वतःच्या सुनांचं कुंकू वाचवण्याकरता, स्वतःच्या कुंकवाचं बलिदान देणारी जर कोण असेल तर ती कैकेयी होती महाराज. तिने विचार केला, आपले 2 मुलं आजोळी पाठवले, भरत आणि शत्रुघ्न, आणि तिला माहिती होतं रामाला 14 वर्षाचा वनवास मागितला की भक्त सुंदर प्रकारचे लक्ष्मणजी सुद्धा रामासोबत निघून जातील. म्हणून कैकेयीने राजा दशरथाला विरह घडून आणण्याकरता 2 वर मागितले. एका वराने भरताला राज्याभिषेक आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास. हे एक कारण होतं बरं का रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवण्याचं. आणखी एक कारण सांगू, प्रभू प्रेरणेने तिला कळालं होतं की रावणाचं आयुष्य फक्त आता 14च वर्ष शिल्लक राहिलंय. आणखी सांगू, अंतःकरण चतुष्टय बरं का, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 4 अंतःकरण चतुष्टय, या 14 तत्वावरती राम विजय प्राप्त करील वनवासामध्ये जाऊन, जंगलामध्ये जाऊन, आणि मग खऱ्या अर्थाने माझा राम राज्याभिषेक करून घेण्याच्या लायक होईल म्हणून 14 वर्षाचा वनवास पाठवला. आणखी एक कारण महत्वाचं आहे, ऐका ना. ज्या वेळेस कैकेयी वृद्ध असणारा दशरथ त्या दशरथाला दिलती, त्यावेळेस दशरथाने वचन दिलं होतं की कैकेयीला जर मुलगा झाला तर मी त्याला राज्याभिषेक करविल. आणि रघुकुलाचा महाराज सम्राट असणारा राजा दशरथ जर आपल्या वचनापासून परावृत्त जर झाला असता तर त्याच्या मोठेपणाला ते शोभलं नसतं. कारण रघुकुलाची परंपरा होती, प्राण जाई पर बचन न जाई, रघुकुल रीती सदा चली आई. हा वचनभ्रष्ट होईल म्हणून काही काळ का होईना भक्त भरताला आणि शत्रुघ्नाला राज्य कारभार करू दिला आणि 14 वर्षाच्या वनवासाला रामाला पाठवलं. रामावर एवढं नितांत प्रेम करत होती बरं का. पहिला प्रश्न विचारला, माझा राम तर कुशल आहे ना मंथरे, काय झालं तुला? आणि रामाचं नाव ऐकल्याबरोबर मारा तळपायाच्या मस्तकाला गेली बरं का. कोणाची? मंथरेची. आणि मंथरा म्हणू लागली, अगं काही तुला कळतं का काही? राम सोडून कोणीच अयोध्येमध्ये आता कुशल नाही म्हणे. तुला माहितीये का रामाला राज्याभिषेक करण्याचं खऱ्या अर्थाने निश्चय केलाय त्या कपटी राजाने, तुझ्या पतीने. महाराज आपल्या नवऱ्याची निर्भत्सना ऐकली, अशी खाड दिशी दिली काना मग कोणाच्या का? मंथरेच्या. पण परिणाम उलटा घडला महाराज. मंथरेच्या कानापाठीमाग एक दिल्याबरोबर स्पर्श झाला आणि त्या स्पर्शाच्या माध्यमातून मंथरेच्या अंतःकरणामधील विकल्पाने कैकेयीच्या अंतःकरणामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर कैकेयी म्हणू लागले, मंथरे खरंच तू खरं बोलती बरं का म्हणे. पण आता रामाला राज्याभिषेक करायला लागलेत, काय करू शकते मी याच्यामध्ये? काही नाही म्हणे. तुला माहिती नाही का राजा दशरथाने स्वर्गामध्ये तू आख मोडला म्हणून तुझा हात घातला होता आणि राजा दशरथाचा रथ सावरला होता. त्यावेळेस राजा दशरथाने तुला 2 वर दिलेले होते. तू काम कर म्हणे, राजा दशरथाकडून ते 2 वर मागून घे. एका वराने भरताला राज्याभिषेक आणि एका वराने रामाला 14 वर्षाचा वनवास. असं म्हटल्याबरोबर ती कैकेयी म्हणू लागली, मंथरे किती ग दिवसाचं तू ध्यानात ठेवलं ते म्हणे. आमच्यासारख्या अशा घर फोडणाऱ्याला हे असं सगळं ध्यानात ठेवावं लागत असतं म्हणे. कोण म्हणायला लागले बरं का. मंथरा एवढं विचित्र पात्र आहे महाराज रामायणातलं. त्या मंथरेच्या मुखातले जर श्लोक चौपया आणि ओव्यानाथांच्या जर बाहेर काढल्या ना, मला आनंद वाटला बरं का बाप्पा. आज आपण तिथं गेल्याच्या नंतर गोडनाथांचं रामायण आमच्या आदरणीय महाराज सांगत होते बरं का. ते खूप मोठी सेवा आहे.
नाथांच्या रामायणाचं पारायण घडत होतं. हे रामायण वगैरे हे आम्ही करू शकतो ते का? कारण त्या काळात त्या रामायणाचं अध्ययन केलं. नाथांच्या रामायणामध्ये ज्या ज्या गोष्टी आल्यात ना महाराज, त्या गोष्टी कोणत्याच रामायणामध्ये आल्या नाहीत बरं का. म्हणून वारकरी संप्रदायाचं वैभव आहेत हे आपली धर्मशास्त्र. ही मराठी सुंदर प्रकारची पुराणं बरं का. मंथरेच्या मुखातल्या जर चौपाया, ओवया आणि श्लोक जर बाहेर काढले ना महाराज, एक स्वतंत्र घर कसे फोडायचं याचं शास्त्रच निर्माण होईल बरं का. रामायणातून जर काढलं तर दुसऱ्याचे घर कसे फोडायचे, एका दरवाजाचे 2 दार कसे करायचे महाराज, हे सगळं शास्त्र त्या मंथरेने सांगितलेलं आहे. आम्हाला ठेवावं लागतं म्हणे असं लक्षामध्ये बरं का. त्यावेळेस मंथरा म्हणू लागली, ठीक आहे म्हणे, मी आता सुंदर प्रकारचं काय करते, मी राजा दशरथाकडून ते 2 वर मागून घेते. कुठं मागू? काही नाही म्हणे, कोपभवनामध्ये जाऊन बस. महाराज रुसाईच्या खोली असायच्या पूर्वी राहण्याच्या बरं का. राजाला सांगायचंच नाही ती रुसलेली म्हणून. ती जर रुसली, तिला काही जर पाहिजे असेल की तिने त्या रुसाईच्या खोलीमध्ये जाऊन बसायचं. त्या कोपभवनामध्ये कैकई गेली आणि कैकई गेल्याबरोबर तेवढ्यामध्ये महाराज सकाळी ब्राह्मी मुहूर्तावरती सुंदर प्रकारचं सचेल स्नान करून कौशल्याच्या महालामधून आज स्वतः राजा दशरथ कैकईच्या महालामध्ये आला. मंथरा होतीच महालामध्ये. मंथरेला विचारलं कैकई कुठे? मंथरेने असं फक्त तिरप्या नजरेने सांगितलं, ती तिकडे म्हणे कोपभवनामध्ये. कोपभवनामध्ये असं म्हटल्याबरोबर राजा दशरथ महाराज जो स्वतः रणांगणामध्ये उभा राहिल्याच्या नंतर शत्रू चळचळ कापत होता, पण तो सुद्धा त्याचे संपूर्ण इंद्रिय जे होते ते क्षीण झाले. कसं तरी मंद मंद पावले टाकीत निघाला तर ती मंचकावरती मलिन वस्त्र परिधान करून बसलेली होती महाराज कैकई बरं का. राजा दशरथाच्या चरणाची चाहूल लागल्याबरोबर झोपेचं स्वंग गेलं. तिथं राजा दशरथ तिच्या जवळ येऊन बसला, तिचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि सांगितलं, काय झालं तुला? माझ्याकडे काही एखादी गोष्ट मागायची का? कोणी तुझं अहित केलंय का? तू सांग, तुझा कोणी अपराध केला, आणि अपराध जर केला असेल तर मी धडा वेगळं त्याचं सिर केल्याशिवाय राहणार नाही. कोणी अपराध केलाय? बरं, तुला कोणी दुखवलं नसेल तर जाऊ दे म्हणे, पण निदान तुला काही पाहिजे असेल अशा सुखाच्या आनंदाच्या प्रसंगामध्ये. तुला माहिती नाही का रामाला राज्याभिषेक करण्याचा संकल्प केलाय. रामाला राज्याभिषेकाचा संकल्प म्हटल्याबरोबर असे मोठमोठाले डोळे करून पाहिलं राजा दशरथाकडं. काही पाहिजे का म्हणे तुला? काही अहो म्हणे, काय पाहिजे नुसतं विचारता म्हणे तुम्ही, देत तर काहीच नाहीत. अहो पूर्वीचेच ते 2 वर तुमच्याकडे डिपॉझिट आहेत, तेच तुमचे अजून शिल्लक राहिलेत, आणि आता काय तिसरं मागू म्हणे तुमच्याकडून? मग ते पाहिजे का म्हणे? काही हरकत नाही, मी तुला देतो. अरे या रघुवंशाचा कुलदीपक असणारा राजा दशरथ, रामाची शपथ घेऊन सांगतो, तू मागशील मी ते तुला दिल्याशिवाय राहणार नाही. रामाची शपथ घेतल्यामुळे आता मात्र महाराज आनंद वाटला. कैकईला उठली, सुंदर प्रकारचे भरजरी वस्त्र परिधान केले आणि भरजरी वस्त्र परिधान करून राजा दशरथांच्या सुंदर प्रकारच्या जवळ आली. आणि जवळ आल्याच्या नंतर महाराज स्वतः राजा दशरथ कामाच्या अधीन होऊन तिला विशेषण वापरायला लागला बरं का. गोस्वामी तुलसीदासांनी राजा दशरथाची निंदा केली. काय म्हणू लागला? बार बार कह रावू सुमुखी सुलोचनी पिकबचनी. वास्तविक पाहता 70-80 वर्षाचं वय होतं कोणाचं? राजा दशरथाचं. काही आईन तारुण्यामध्ये 35-40 ओलांडली होती नेमकी काही नाही. आणि ते 70 वर्षाचं म्हातारं राजा दशरथ कामाच्या अधीन होऊन आज स्वतः त्या कैकईला म्हणायला लागलं बरं का, अनेक प्रकारचे विशेषण देऊन, हे सुमुखी, हे सुलोचनी, हे पिकबचनी बरं का, हे गजगामिनी. आता हे विशेषण कोणी वापरावं? नेमकंच लग्न झालंय, आईन 18-20 वर्षाची मुलगी आहे, 21-22 वर्षाचा मुलगा आहे, दोघांचा विवाह झाला आणि ते फिरण्याकरता इकडं तिकडं कुठंतरी गार्डन मध्ये गेले, एखाद्या झाडाखाली चांगलं सावलीला बसले, आणि मग त्या एखाद्या तरुणाने त्या तरुण आपल्या पत्नीला म्हणा, बाबा हे सुमुखी, हे सुलोचनी, हे पिकवचनी किंवा हे गजगामिनी, हे विशेषण तिला म्हणावं ना. नाही तर उगा 80 वर्षाचं म्हातारं आणि 70-75 वर्षाची म्हातारी आपले बसले ती एकांतातून, ते म्हातारं म्हणायला लागलं म्हातारीला, हे गजगामिनी. हे म्हणणं योग्य आहे का नाही महाराज? राजा दशरथाचा सुंदर प्रकारचा धिक्कार केलाय गोस्वामी तुलसीदासांनी. कामाच्या पूर्णपणे अधीन गेलाय कोण? राजा दशरथ. आणि त्यावेळेस रामाची शपथ त्याने घेतली आणि घेतल्याबरोबर आज काही त्या राजा दशरथाकडे ते 2 वार मागायला लागले बरं का. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात, सुनभू प्राण प्रिय भावत जी का, सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देहु एक बर भरत
ही टीका मांगवु दूसर बर कर जोरी मांगवु दूसर बर कर जोरी पुरबभुनाथ मनोरथ मोरी तापसवेश विशेषी उदासी 14 बरीस राम वनवासी। राजन मला द्यायचं जर झालं तर एक द्या, एका वराने भरताला राज्याभिषेक आणि एका वराने रामाला 14 वर्षाचा वनवास। 14 वर्षाचा वनवास हे शब्द कानावर पडल्याबरोबर धाड दिशा जमिनीवरती राजा दशरथाने टाकले बरं का। गडबड 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 राजा दशरथ लोळायला लागला। जमिनीवरची माती जी होती माती ती मुठीमध्ये घेतली, आपल्या तोंडामध्ये घालायला सुरुवात केली, भूमिशय्या केली आणि फक्त मुखामध्ये एकच नाव राम हे राम। धाड दिशा अंग पुन्हा परत जमिनीवरती टाकलं। रामाला सुमंत बोलायला गेले, अर्धच वस्त्र घातलेले होते रामाला। रामाला माहिती होतं आता 14 वर्षाच्या वनवासाला जायचं, हे आहेत हे काढून टाकायचे तर कशाला पूर्ण घालायचे। राम सकाळी ब्राह्मी मुहूर्तावरती सचेल स्नान करून भक्त पितांबर घातलेला आणि तशा अवस्थेमध्ये आपलं आधर्य आपल्या अंगावरती टाकलं रामाने आणि त्याच अवस्थेमध्ये कैकईच्या महालामध्ये स्वतः भगवान परमात्मा आले। रामाला पाहिल्याबरोबर घट्ट मिठी मारली आणि सांगितलं, रामा या दुष्ट दुराचारिणीचं काही ऐकू नकोस, अजिबात ऐकू नकोस रामा, काय ऐकू नको बाबा। त्यावेळेस काही म्हटले, इकडे ये रामा, मी सगळा घडलेला वृत्तांत सांगते। यांनी मला 2 वर दिलेले होते स्वर्गामध्ये, मी ते 2 वर मागून घेतले। एका वराने भरताला राज्याभिषेक, तुझा भाऊच आहे ना तो रामा, मग एका वराने भरताला राज्याभिषेक आणि एका वराने तुला 14 वर्षाचा वनवास मागितला। महाराज कुठल्याही प्रकारचे दुःखाचे भाव रामाच्या चेहऱ्यावर नाहीत बरं का। आई एवढंच आहे का, अगं माझं परमभाग्य, मला मातृपितृवचन खरं करण्याची संधी माझ्याकडे चालत आली। राम तिथून तसं ताड ताड निघून गेले महाराज। राजा दशरथ तिथंच निपच्चित पडलेला। बघता बघता वाऱ्यासारखी बातमी संपूर्ण अयोध्यावर पसरली। सीतेच्या महालामध्ये प्रभू आले, सीतेला सांगितलं, सीते मला आज्ञा दे। सीतेला वाटलं राजसिंहासनावरती बसण्याकरताच आज्ञा मागतात काय, ते म्हणे राजसिंहासनावरती बसण्याकरता नाही तर 14 वर्षाचं राज्य मला दिलंय म्हणे माझ्या आईने कैकेयीने, म्हणून मी वनवासाला जाणार, मला आज्ञा दे। सीता म्हटले, नाही नाही मी सुद्धा तुमच्या सोबत येणार। राम म्हटले, सीते अगं लोक मला नाव ठेवतील, रामाला 14 वर्षाचा वनवास सीतेला घेऊन जायची काय गरज होती हा, आणि म्हणून मला ते लोक संपूर्ण नाव ठेवतील, मी तुला घेऊन जाऊ शकणार नाही। अगं तुझी एवढी कोमल कांती आहे, सीतेच्या पायाला जर एखाद्या काडीने जर स्पर्श केला तर काडी आरपार घुसून महाराज रक्त बाहेर पडत होतं बरं का। एवढी कोमल कांती होती कोणाची, सीता मैयाची। एवढी तू कोमल असताना माझ्या समोर अनेक प्रकारचे हिंस्र पशु येतील, श्वापद येतील सीते, अनेक प्रकारचे काटे मला काट्यांना सामोरं जावं लागेल, ऊन लागेल, आणि म्हणून तू माझ्या सोबत नकोस। त्यावेळेस सीता म्हणू लागली, मग ठीक आहे मी नाही जात, पण तुम्ही तिला पण घेऊन जाऊ नका। सीता म्हटली, अगं तुला माहितीये का मी एक पत्नी व्रत धारण करणार आहे, एक वचनी एक बाणी, हे तुला माहितीये चांगलं सीते, मी कोणाला घेऊन चाललो दुसरीला। ते म्हणे एक तर तिला जर समजा घेऊन जायचं असेल तर मग मला पण घेऊन जावं लागेल, नाही तर मग तुम्ही तिला इथं ठेवा आणि मला सुद्धा इथं ठेवा। ती म्हणे कोण आहे अशी ती माझ्या सोबत येणारी। सीता मैयाने उन्हामध्ये उभा केलं महाराज रामाला। रामाची छाया सावली जी जमिनीवर पडली, जमिनीवरती पडल्याबरोबर सीता मैया म्हणू लागली, या सावलीला इथं ठेवा आणि तुम्ही जा म्हणे वनवासाला। राम म्हटले, सीते असं कधी जमत असतं का? मग तसं सीता म्हटली, रामाला सोडून सीता कधी राहत असते का? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका। असं नाही की जिथं संत आहेत तिथं विवेक आहे, जिथं चंद्र आहे तिथं चांदणे आहेत, जिथं शंभू आहेत तिथं अंबिका भवानी आहे। तसं जिथं राम तह सीता, तिथं सीता नाविलाज झाला महाराज रामाला।
रामाने सांगितलं एक काम कर, धर्मगुरू वशिष्ठांची आज्ञा घेऊन ये. त्यांनी आज्ञा दिली की कुठल्याही प्रकारचा माझ्यावर आरोप होणार नाही. धावत पळत सीता महाराज वशिष्ठांची आज्ञा घेण्याकरता निघून गेल्या. बघता बघता लक्ष्मणाला वार्ता कळाली. लक्ष्मण बाबा क्रोधाचे मूर्तिमंत पुतळे. लक्ष्मणाने सांगितलं अजिबात जायचं नाही वनवासामध्ये. राजा दशरथासहित सगळे धडावेगळे शिर करतो म्हणे मी रामा तुमच्या करता. अजिबात काळजी करू नका, राजसिंहासनावरती तुम्हालाच बसवतो. त्यावेळेस रामाने सांगितलं नाही रे, काही जरी केले तरी ते आपले जन्मदात्रे आई आणि वडील आहेत, त्यांच्याबद्दल असे अपशब्द बोलू नकोस. कारण जननी ही खऱ्या अर्थाने ईश्वराचं स्वरूप असते, पिता हे खऱ्या अर्थाने ईश्वराचं स्वरूप असतं. म्हणून तर कोणी एका कवीने म्हटलंय महाराज ऐका, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. किंवा मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम. खऱ्या अर्थाने ती देवता असते या मृत्यू लोकामधील बरं का. देवाला प्रत्येकाच्या घरामध्ये राहता आलं नाही, म्हणून त्याने आई वडिलांचे स्वरूप बनवलेत महाराज. म्हणून प्राणपणाने आपल्या आई वडिलांचं पालन पोषण करणं हे तरुण महाराज या संपूर्ण जणांचं काम आहे. आई वडिलांना अपशब्द बोलू नकोस लक्ष्मणा असं म्हटल्याबरोबर लक्ष्मणाने सांगितलं मला सुद्धा यायचंय. तुला यायचंय का? जा तुझ्या निज पत्नी आणि निज मातेची आज्ञा घेऊन ये. लक्ष्मण सुद्धा आज्ञा घ्यायला निघून गेले. कौशल्याच्या महाली राम येतात. राम आले. राम आज्ञा मागतात. सुंदर प्रकारचं पंचारतीचं ताट घेऊन कौशल्या समोर आली. समोर आल्याच्या नंतर राम म्हणू लागले मला 14 वर्षाच्या वनवासाला जाण्याकरता आज्ञा दे. धाड दिशे ते ताट खाली पडलं. पडल्याबरोबर कौशल्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू व्हायला लागले. पण जाऊ दे रामा, पितृवचन खरं करण्याची संधी तुझ्याकडे चालत आली. माझी खऱ्या अर्थाने कूस आज पवित्र झाली की माझा राम एक वचनी एक बाणी एक सुंदर प्रकारचा पत्नी व्रत धर्म पालन करणार आहे. 14 वर्ष कसा तरी तू काढून येशीलच रामा. म्हणून त्या काही त्या सुंदर प्रकारच्या कौशल्या मातेने सुंदर प्रकारचं त्या सूर्य देवतेला महाराज प्रार्थना केली. सूर्यवंशीच्या दिनकरा नको तापुरे भास्करा, हे धरणी माझे माये बहिणी नको ऋतू राघव चरणी. हे धरणी माते तू थोडीशी मृदू हो, माझ्या राघवाच्या चरणाला तू अजिबात कुठल्याही प्रकारचं ऋतू नकोस. हे सूर्यदेवता तुम्ही अजिबात प्रखर ऊन या मृत्यू लोकामध्ये तापवू नका की जेणेकरून माझ्या रामाला त्रास होईल. बघता बघता अयोध्याभर ही वार्ता पसरली आणि पसरल्याच्या नंतर महाराज जिकडं तिकडं शोक व्यक्त करायला लागले प्रत्येकाच्या मुखात. हे राम 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 हे राम. प्रत्येकाच्या मुखामध्ये महाराज साक्षात भगवान परमात्म्याचं फक्त नाव होतं बरं का. संपूर्ण अयोध्या गणवासी रडायला लागले. डोळ्यातून अश्रूंचे पूर तिथं अयोध्येमध्ये निर्माण व्हायला लागले बरं का. बघता बघता संपूर्ण वार्ता पसरल्याबरोबर महाराज राजा दशरथ कसा तरी सावध झाला. इकडं भगवान परमात्मा वनवासाला जाण्याची तयारी करायला लागले. राजा दशरथाने सांगितलं की सुमंता अरे वनवासाला रामाला तू घेऊन जातोय रथामध्ये बसून. एक काम कर, अयोध्येतले सगळे भांडार मोकळे कर, रथामध्ये भरव आणि माझ्या रामासोबत ते पाठव. कैकेयीने सांगितलं हे सगळे रत्न भांडार वगैरे सगळे रामासोबत पाठवायचे आणि ओस गावचं राज्य करायला लावायचं का म्हणे माझ्या भरताला. रामा अरे ते भरजरी राज पोशाख सुद्धा इथं उतरून ठेव आणि वल्कल परिधान कर. झाडाच्या सालापासून बनवलेले वस्त्र रामाच्या समोर फेकले. रामाने तेवढ्याच आनंदामध्ये ते परिधान केले आणि राम ते वस्त्र परिधान करून महाराज निघाले. त्या सीतामय्याला वस्त्र परिधान करता येईना म्हणून 8 बाजूला नेऊन रामाने ते वल्कल सीतेला सुद्धा परिधान करवले. लक्ष्मणाला सुद्धा ते वल्कल परिधान करायला लावले आणि भगवान परमात्मा रथामध्ये बसून सुंदर प्रकारचं त्या वनवासाच्या मार्गाने निघाले. आता ऐका,
शरयू नदीच्या तीरावरती आल्याच्या नंतर संपूर्ण अयोध्यागणवासियांनी आडवे रथाला झाले. रामा तुम्हाला जायचंय का? आमच्यावरून रथ घालान जा, आम्हाला इथं मारा, नाहीतर पटापटा या शरयूच्या नदीमध्ये आमचा प्राण आम्ही त्याग करू. रामा अजिबात जायचं नाही तुम्ही वनवासाला, तुम्ही इथं थांबा. एवढं प्रेम करत होते. किती प्रेम करत होते तुम्हाला सीमा सांगतो, माझ्याकडे वेळ कमी आहे हो. ऐका ना, किती अयोध्यागणवासी प्रेम करत होते रामावरती सांगू का? अरे ज्या दिवशीपासून राम वनवास भोगण्याकरता 14 वर्षाचा वनवास भोगण्याकरता अयोध्येमधून गेले, त्या दिवशीपासून पुन्हा परत 14 वर्ष संपून अयोध्येमध्ये येईपर्यंत एकाही नवीन मुलाने जन्म घेतला नाही महाराज. त्या अयोध्येमध्ये श्री भोगाचा, श्री सुखाचा सुद्धा त्याग अयोध्यागणवासियांनी खऱ्या अर्थाने या स्त्री पुरुषांनी केलेला होता रामाच्या प्रेमाखातर बरं का. एकाही नवीन बालकाने जन्म त्या अयोध्येमध्ये घेतला नाही. एवढं नितांत प्रेम करत होते. पण चूक कुठं घडली सांगू का? ऐन वेळेला रात्री 12च्या सुमारास रडून थकून भागून महाराज हे सगळे प्रजाजन झोपले आणि त्यांना झोपेमध्ये टाकूनच खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा रथ घेऊन सुमंताला सांगितलं, लवकरात लवकर पुढचा मार्गक्रमण कर. रथामध्ये राम लक्ष्मण सीता बसले. सुमंताने दडदड 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 करत रथ दक्षिण दिशेला चालवला. वाटेमध्ये शृंगवेरपूर नावाचं नगर लागलं. तो मांडलिक राजा होता, राजा गुहक, कोणाचा? अयोध्येचा. आणि त्या गुहकाने राम लक्ष्मण आणि सीतेला येताना पाहिलं. अतिशय आनंद वाटला. एक नाही, अनंत जन्मामध्ये आपण पुण्य संचय केला असला पाहिजे. म्हणून तर आज निर्गुण निराकार परब्रह्म भगवान परमात्म्याची सेवा करण्याकरता भेटते. सुंदर प्रकारची तृणाची शय्या केली कोणी? त्या गुहकाने. आणि गुहकाने तृणाची शय्या केल्याबरोबर त्या तृणशय्येवरती भगवान परमात्मा विराजमान झाले. रात्र झाली. रात्र झाल्याच्या नंतर फलाहार घेऊन भगवान परमात्मा झोपले, सीता मैया झोपली. आणि गुहक आणि लक्ष्मणजी जो संवाद करतात ना आप्पा, त्या संवादाला लक्ष्मण गीता असं सांगितलंय बरं का रामायणामध्ये. एवढा सुंदर प्रकारचा संवाद आहे. लक्ष्मणाने रामाविषयीचं जे तत्वज्ञान सांगितलं गुहकाला, ती लक्ष्मण गीता म्हणून आहे. असे काही श्लोकच आहेत रामायणामध्ये. एवढं सुंदर तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये भरलेलं. ते तत्वज्ञान जर सांगत बसलो आणि भर रात्री महाराज तत्वज्ञान सांगू नये बरं का. व्याकरण हे भर रात्री ही व्याकरणाची आणि चिंतनाचं ही वेळच नाही बरं का. त्याला असा निवांत वेळ लागतो. एवढं सुंदर प्रकारचं तत्वचिंतन लक्ष्मणाने उपदेश करून गुहकाला सांगितलं. सुंदर प्रकारची दोघांची ही चर्चा महाराज झाली. रात्र संपली. सकाळी ब्राह्ममुहूर्तावरती प्रभू उठले. आणि उठल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने राजा गुहकाला सांगितलं, गुहका अरे तुझ्या राजधानीमधून आम्हाला बाहेर तू सोडून ये आणि आम्हाला निरोप दे. सुंदर प्रकारचं पुन्हा परत फलाहार करून कंदमुळं खाऊन भगवान परमात्मा रथामध्ये बसले. लक्ष्मणजी रथामध्ये बसले. राजा गुहक रथामध्ये बसला. सुमंत रथामध्ये बसले. सीता रथामध्ये बसली. आणि रथ पुन्हा परत दडदड करत पुन्हा परत सुंदर प्रकारच्या गंगा नदीच्या तटावरती आला. आता ऐका, गंगा नदीच्या तटावरती आल्याच्या नंतर प्रभू त्या रथामधून खाली उतरले. आणि उतरल्याच्या नंतर पायी चालत जात असताना त्या गंगा नदीच्या तीरावरती आले. आणि तीरावरती आल्याच्या नंतर त्या गंगा नदीच्या पात्रामध्ये एक नौका सोडलेली होती बरं का त्या पाण्यात. त्या नौकेची दोर एका वटवृक्षाच्या मुळीला बांधलेली होती. आणि त्या विशाल वटवृक्षाच्या सावलीमध्ये भगवान परमात्म्याचा अनन्य भक्त भक्तराज केवड बसलेला होता. आणि आज निर्गुण निराकार परब्रह्म ऐका ना, ज्याच्याकडे सरत पानांगिरा भरद्वाज अगस्त्य मार्कंड्य बरं का यासारख्या थोरथोर ऋषीगण मंडळीने मागणी मागावी, ज्याच्याकडे इंद्रचंद्रादिक देवतांनी मागणी मागावी, ज्याच्याकडे स्वतः भगवान शिवजी हात जोडून मागणी मागतात, आज ते निर्गुण निराकार परब्रह्म एका हीन कुळामध्ये दीनकुळामध्ये जन्माला आलेल्या भक्तराज केवटाच्या समोर महाराज हात जोडून मागणी मागायला लागलं. या प्रसिद्ध प्रकरणाची सुरुवात गोस्वामी तुलसीदासांनी मांगी या शब्दापासून केली बरं का. मांगी नावण केवटू आना, मांगी नावण केवटू आना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मांगी नावण केवटू आना, मांगी नावण केवटू
की जय, पवन सुत हनुमानजी महाराज की जय. या प्रसिद्ध प्रकरणाची सुरुवात गोस्वामी तुलसीदासांनी मांगी या शब्दापासून केली बरं का. अरे जो निष्काम भक्तीच्या तटावरती आहे त्याला देवाकडे मागायची गरज उरत नाही, उलट देवाला त्याच्या समोर हात पसरावे लागतात. आणि म्हणून तर निर्गुण निराकार परब्रह्म भगवान परमात्मा प्रभू श्रीरामचंद्राने महाराज एका हीन कुळामध्ये दीन कुळामध्ये जन्माला आलेल्या केवटाच्या समोर हात जोडून मागणी मागितली, कारण तो निष्काम भक्तीच्या तटावरती होतात. भक्ती ही दोन प्रकाराने केल्या जाते, एक सकाम भावनेने आणि एक निष्काम भावनेने. सकाम भावनेने भक्ती केली तर आपल्याला देवाकडे मागावं लागतं, आणि निष्काम भावनेने भक्ती केली तर भगवान परमात्मा आपल्या समोर काय करत असतो, हात जोडून मागणी मागत असतो बरं का. आणि म्हणून तो निष्काम भक्तीच्या तटावरती असल्यामुळं देव आज मागणी मागतात. पण नेमकं केवट त्यांना नौका देतो का नाही हे सांगणार आहे बरं का मी, पण आज सांगणार नाही आप्पा बरं का. आज सांगणार नाही, कधी सांगणार आहे, उद्या सांगणार आहे.